झी 24 तास एक पाऊल पुढे। आक्रोश ब्रह्मगिरीचा। ब्रह्मगिरीला एक वेगळंच महत्व आहे। मात्र असं जरी असलं तरी आज याच ब्रह्मगिरीच्या अंतर्मनातनं एक आक्रोश ऐकायला येतोय। हिरव्यागार कुशीत बसलेलं हे ब्रह्मगिरी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे केवळ गंगा गोदावरीसाठी नव्हे तर अवघा पर्वतच हेच भाविकांसाठी पूजनीय बनलंय। त्यामुळे अवघा ब्रह्मगिरी म्हणजे जणू काही शिवाचा अवतारच। ब्रह्मगिरी हा केवळ भाविकांसाठीच नाही तर नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचं स्थळ आहे। ब्रह्मगिरीत गंगाद्वाराजवळ गोदावरीचा उगम झाला आणि तिनं राज्यभरात हरित क्रांती केली। पण आता थेट गोदामाईच्या मुखावरच धनदांडग्यांची नजर पडली आहे। जमिनीच्या मोहात दशदिशांना फिरणाऱ्या या बिल्डरांनी थेट तिच्या उगमाच्या ठिकाणीच जेसीबीचे घाव घालायला सुरुवात केली आहे। पर्वताचे ठिकठिकाणी लचके तोडले जात आहेत। निसर्गाची हिरवीगार शाल पांघरलेल्या ब्रह्मगिरीला ओकबोक करण्याचा डाव रचला जातोय। धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ आहे हे ठाऊक असूनही पर्यावरणाचे नियम धाब्यावर ठेवत 4-5 मजली बांधकाम सुरू झाले। बिल्डिंगच्या मोहापायी शेकडो झाडांवर कुऱ्हाड पडली आहे। ब्रह्मगिरीच्या कुशीत बसलेल्या त्र्यंबकेश्वर मधले नागरिक या साऱ्या प्रकारामुळे व्यथित झालेत। ब्रह्मगिरीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे उत्खनन होऊ नये आणि धार्मिक भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये अशी एक विनंती शासन प्रशासन त्या संबंधित असलेल्या सर्व अधिकारी मंडळी किंवा जबाबदार यांना आम्ही त्र्यंबकवासीय करीत आहोत। औद्योगिक उद्योगांना शासनाने बंदी घातलेली आहे पर्यावरण विभागाने। त्याबरोबर गोदावरी नदीच्या उगमापासून 3 किलोमीटर अंतरापासून तर पुढे गोदावरी नदीच्या तीरापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्या प्रकारच्या औद्योगिक डेव्हलपमेंटला शासनाने बंदी घातलेली। अशा स्वरूपाची जर कोणी या तरतुदीचा जर भंग केला तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण खात्याने यापूर्वीच आदेश पारित केलेले आहेत। नाशिकला स्वच्छ आणि सुंदर वातावरण देणारा हा नाशिकचा हिमालय असंही ब्रह्मगिरीचं वर्णन केलं जायचं। पण त्र्यंबक नगरीचा मानबिंदू आता पैशाच्या मोहानं विकला जातोय। बिल्डरांना आता ब्रह्मगिरीच्या जागेची हाव लागली आहे। प्रत्येक रिकाम्या प्लॉटवर इमला उभा राहिलाच पाहिजे या हेतूनं बिल्डरांची सूत्र फिरू लागली आहेत। जागा मिळेल तिथे सपाटीकरण करून कुठे बंगले तर कुठे फार्म हाऊस डौलात उभी राहतायत। बिल्डरांच्या या आधाशीपणामुळे त्याचा नकळत परिणाम हा पर्यावरणावर होतोय आणि भविष्यातल्या मोठ्या दुर्घटनेला आणि विनाशाला निमंत्रण मिळतंय। डोंगर कटाई आणि उत्खननामुळे ब्रह्मगिरीवर भूस्खलन तसंच दरडी कोसळण्याचाही धोका निर्माण झालाय। अनधिकृतपणे सपाटीकरणाचं काम चालू होतं। प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते मंडलाधिकारी, तलाठी आणि नायब तहसीलदार यांना पाठवून सदरचे कामकाज बंद करण्यात आलेले आहे। याबाबत आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत आणि तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये वगैरे याबाबत सुद्धा आम्ही संबंधित डिपार्टमेंटशी, संबंधित खात्याशी चर्चा करून त्याबद्दल कारवाई करण्यासाठी सांगणार आहे। स्थानिकांनी या संदर्भात ब्रह्मगिरी वाचवण्यासाठी एकवटत एल्गार पुकारलाय, पण त्यांचे प्रयत्न एकाकी पडतायत। स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या आशीर्वादानं होणाऱ्या निसर्गावरच्या या अतिक्रमणाबाबत सगळेच मूग गिळून गप्प बसलेत आणि विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात असणारे नेतेही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं आढळून आलंय। पर्यावरण विभागानं जर आताच याविरुद्ध कडक धोरण स्वीकारलं नाही तर या बिल्डरांचे कारनामे असेच वाढत राहतील। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।